हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आणि दीपावलीच्या पाडव्याच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. व्हिडिओ उशिरा आलेला आहे त्याबद्दल खरं सॉरी. पण काय होतं की मी व्हिडिओ शूट करत गेले पण एडिटिंगला वेळ नाही मिळाला अगोदर 2-3 दिवस आणि त्यानंतर थोडे नेटवर्क प्रॉब्लेम गावाकडे गेल्याच्या नंतर. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी झाल्या आणि ज्या दिवशी मी हे दीपावलीचा पाडवा होता जो आपला पाडवा असतो तो पाडव्यात सेलिब्रेशन वगैरे केलं आणि लगेचच गावाकडे चाललो. तर त्यासाठी मग गावाकडे जाण्याची पूर्ण तयारी इथं झालेली होती आणि मी इथं त्यांना ओवाळून वगैरे घेतलं आणि मस्त आणि त्यानंतर त्यांचं औक्षण वगैरे केलं, त्यांच्या पाया वगैरे पडले. आणि तर आमचे साहेब काय जास्त खुश नव्हते आज कारण आम्हाला जायचं होतं गावाकडं. त्यांना गावाकडं आम्ही जायचं म्हटलं की थोडेसे नाराज असतात. तर कोणाकोणाचं असं असतं कमेंट करून नक्की सांगा. तर इथं आम्ही अस्मिताला घेऊन चाललेलो होतो. विशाल पुढे बसलेला होता आणि नंतर आमच्या दोघांच्यामध्ये अस्मिताला बसवलेलं होतं. आता अस्मितालासुद्धा बसमध्ये जायला ना उलट्या होतात त्यासाठी मग आम्ही गाडीवर निघालेलो होतो. मी पण बसने नाही कधीच जात नाही कारण मलासुद्धा बसने खूप त्रास होतो. गाडीने वरती मस्त असं मोकळ्या हवेने मस्त छान वाटतं. आणि इथं करंजी घाटा इथं उतरत होतो आम्ही तर इतका व्ह्यू मस्त दिसत होता. मला काही जास्त शूट करायला जमलं नाही कारण गाडीवरती होतो त्यासाठी. पण तरी पण थोडं थोडं मी शूट घेतलं. सो इतकं छान दिसत होतं, मस्त वाटत होतं. मग त्यानंतर आम्ही असं पुढे गेल्यावर 2-3 ठिकाणी मस्त नाश्ता केला, जेवण वगैरे केलं आणि घरी घरी पोचलो काय असं आम्ही आलोत मामाच्या गावाला आहे ना सोनू. ही आहे आमची नंदू दीदी, माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आणि हिला तर ओळखताच तुम्ही. आणि ही आहे अस्मिता. अस्मिता आली आमच्यासोबत गाडीवर. आणि ही आहे विशाल. विशालला तर ओळखताच तुम्ही है ना विशाल. कुठे आला तू मामाच्या गावाला? बाबाच्या गावाला गुलाबजांबू खायला मावशीने करून आली गुलाबजांबू. विशालला गुलाबजांबूच खायचे. आणि ही अजून एक आहे आमच्या मामाची दीदी है ना. ही आहे मामाची दीदी. सगळ्या दिद्या दिद्याच आहेत आमच्या. अमर दादा गेला गावाला त्याच्या आत्याच्या. आम्हाला फार संध्याकाळ झाली पाऊसता 5 वाजली नाही का. विशालचे पप्पा गेलेत आता कवा पोचतील काय माहिती. जवळच आहे आमचं गाव. बाय नाही आता हाय कारण जास्त मी गुलाबजामू करून आणले होते ना है ना विशाल. खाल्ले लगेच गुलाबजाम लागले का विशाल. आमचा पसारा इथंच आहे अजून. तू काय आखी आली होती एसटीने है ना की. अगो बाई काय सांगते इतकी गर्दी एसटी सोन्याला चिंचिलात पळते आमच्या आधी एसटी मध्ये. म्हणती बाई मावशी तुम्ही कसं येता पहिल्यांदा आली ती. तिला मजा वाटेल असं. एसीच्या गाडीत काय कधी बसली नाही का काय. जामखेडमध्ये पाऊस एसीच्या गाडीत काय कधी बसली नाही. आताच्या गाडीत काय निमित्त बसतीस की आताच्या गाडीत ते कारफी मध्ये एसटीच्या गाडीमध्ये. इतकी परेशानी बापरे. किती मजा वाटायली तिला बघ. कारफी पांघरू पांघरू बसली स्टॉल. विशालचं इथं चाललंय काहीतरी हुडकायचं, मोबाईल हुडकायचं काम चाललंय है ना. काय नाही त्याच्यामध्ये, मोबाईल नाहीये, औषध आहे त्याच्यामध्ये. औषध मिठातली शंकरपाळी देऊ तुला. मिठातली देऊ का. नको आता त्याला तेलकट आज वाटाणे लय खाल्लंय त्याने ती. लगेच एक खटी नको उद्या खायला. विशाल बाबा कुठे आहेत. बाबाला दाखवायचं का व्हिडिओ मध्ये. हा कुणाचे बाबा. बाबा कुणाचे कुणाचे बाबा दाखव बरं. हा दाखव. हा हा दाखव ना आपल्या युट्यूब फॅमिलीला दाखव ना. बाबा कोणते तुझे सांग. दाखव ना सांग ना. कोणचे बाबा आहेत. कुणाचे आहेत ते बाबा. तुझे होय. तुझे बाबा आहेत. काय करावं माझे नाहीत का हे. हा माझे पप्पा आहेत आणि तुझे बाबा आहेत नाही का. आता खुश झाला का तू मग.
फक्त आमचा मामाच कमी आहे, आता मामाच नाहीये फक्त, नाही का, मामाचीच कमी आहे. आई करते इथं स्वयंपाक आता आम्हाला खायला. काय असं साधं सुद्धा घर आहे आमच्या पप्पाचं गावाकडचं. इथं चाललंय यांचा निस्ता फोन फोन फोन. या दोघी तर इथं मोबाईल घेऊन बसल्या ना, यांना जेवायला लागत नाही, काय लागत नाही, काय लागत नाही. भाळणं करीतात यात बघा. हे मोबाईलला फोटो काढतात. अगं त्याच्यात काय फोटो निघतात या मोबाईल मध्ये, बघ कसली भारी फोटो निघतात माझ्या. जिकडं तिकडं जे ते आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये व्यस्त होतं. आणि सोनूचं चाललं होतं इथं कपडे बघायचं काम. तर तिच्या मावशीने तिला खूप सारे ड्रेस आणलेले होते डेली यूज करण्यासाठी. तर 2-3 ड्रेस आणलेले होते, तर तेच ती बघत होती आणि मस्त होते ड्रेस. तर आणि एक घागरा पण होता लहानपणीचा नंदिनीचा, तर ते सुद्धा ती घेऊन आली, कारण खूप छान होता आणि तिला खूप आवडायचा आहे सोनूला. तर मग ती म्हटलं घालल. तर मस्त असं इथं त्यांचं चाललं होतं एकमेकींना दाखवायचं, हसायचं, बोलायचं सगळ्यांचं. आणि सोनूचं ना असं असतं की सोनूला कपडे म्हटलं ना तर मग काही बघायला लागत नाही. आणि दुसऱ्या रूममध्ये चाललं होतं मुलींचं फोटोशूट करायचं, व्हिडिओ काढायचं, काही काही काम. आणि तर मग आम्ही बराच वेळ गप्पा वगैरे मारल्या सगळ्यांनी. आणि काय गप्पा काय पहिल्या दिवशी तर संपतच नाही. दुसऱ्या दिवशी थोडंसं होतं रिलॅक्स. पहिल्या दिवशी काय बोलावं तेच गप्पा, इतक्या मी सगळ्या चालल्या होत्या आमच्या गप्पा. आणि मग मी थोडासा व्हिडिओ पण शूट केला. तर तितक्यात मुलींना माहितीच नाही की मी व्हिडिओ शूट करत होते. त्यांना वाटलं मी फोटोच काढते, आपलं मुडकं ते दाखवत होत्या. पण त्यानंतर व्हिडिओ शूट करते असं मग म्हटल्याच्यानंतर मग लागले सगळे हसायला. तर बघा, तर नंदिनी ना बाहेर शिकायला असते. आता ही जी पुढे बसलेली होती नंदिनी, ती माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे. अस्मिता माझी मोठ्या बहिणीची मुलगी आहे. आणि जी पाठीमागं पूजा होती ना ती बसलेली, ती माझ्या भावाची मुलगी आहे. आणि हे 2 पिलवंड तर तुम्हाला माहितीच आहे माझे आहेत. तर माझे सगळ्यात लहान आहेत मुलं, कारण मी सगळ्यात लहान असल्यामुळं. आणि माझी ही छोटी बहीण आहे ना, ती इकडचीच आहे, माजलगाव साईडला दिलेलं आहे तिला, म्हणजे इकडचंच आहे त्यांचं गाव. आणि तिला ना दुपारीच तिचा मोठा मुलगा तिला सोडून गेलेला होता गावाकडे परत, त्याच्या बहिणीकडे. तो कुठेतरी तो गेलेला होता आणि तो सोडून लगेच गेला. आणि मोठी आक्की ना बसने आलेली होती नगरमधून. त्यांनी सकाळी तिला बसमध्ये बसून दिलेलं होतं सोनूच्या पप्पाने, सोनूला आणि मोठ्या बहिणीला तिच्या सासूबाईंना. तर सासूबाई गावाकडे गेल्या तिच्या. आणि म्हणजे गावाकडंच, म्हणजे त्यांचं पण इथंच गाव आहे, इथंच शेजारी म्हणजे इथंच आम्हाला सगळ्यांना इथं जवळजवळ छोटे छोटे गाव आहेत ना, तिथंच दिलेलं होतं. सगळ्यांची जवळजवळच गावं आहेत. पण आम्ही नगरमध्ये राहतो ना, तर आम्ही आल्या भरपूर साऱ्या गप्पा गोष्टी झाल्या, मुलांची मस्ती. आणि त्यानंतर थोडासा अंधार झाला आणि मग सगळेजण फटाके वाजवण्यासाठी बिझी झाले. मुलांची इथं फटाके उडवण्याची खूप मजा येत होती त्यांना, कारण सिटीमध्ये पेक्षा ना जास्त ना मामाच्या गावाला, बाबाच्या गावाला मुलांना फटाके वाजवायला खूप जास्त आवडतं. आणि विशू तर खूप एक्सायटेड होता. त्यांनी अगोदरच बाबाला फोन करून सांगितलं होतं की मी यायच्या आधी भरपूर सारी मला फटाके आणून ठेवा. आणि मग एक नाही तर इथं माझ्या सगळ्या बहिणींचे 2-2 मिळून असे 6, आणि पुन्हा माझ्या भावाची 1, अशी 7 नातवंड आहेत माझ्या वडिलांना. 7-8 नातवंड आहेत. तर मग तेवढ्या नातवंडासाठी खूप सारे फटाके आणावे लागतात. तर सगळ्यात जास्त तर विशालच एक्सायटेड असतो, विशाल, सोनू आणि नंदिनी. आणि अमर तर आत्याच्या गावाला गेलेला होता, माझ्या मोठ्या बहिणीचा मुलगा. तर तो काय आलेला नव्हता, तो नंतर येईल. आणि मग आम्ही तर माझं थोडंसं शूट चाललं होतं. म्हटलं चला मुलांचं थोडं शूट पण घ्यावं आता, थोडंसं उडवता येत. तर आजचं सकाळचं घाई गडबड पाडवा वगैरे सगळं सेलिब्रेशन करून आम्ही आलेलो होतो. तर येता आम्हाला फार संध्याकाळ झाली. सो म्हणजे लवकरच आलो होतो आम्ही 5 वाजताच. पण मग नंतर थोड्या वेळ गप्पा गोष्टी झाल्या, बरंचसं चहापाणी वगैरे मस्त खाऊन थोडंसं झालं. आणि मग नंतर हे आमचं असं चाललं होतं. आता इथं सोनू ना इथं दिवावरती ठेवला होता तिच्या मावशीने, आणि इथं तिला चाललं होतं की दिवा मला हातात दे. आणि
इथं ना एक माझ्या चुलत भावाची मुलगी होती, ती विशालला बघून खूप हसत होती आणि खूप मज्जा येत होती तिला. इथं सगळे फटाके उडवत होते. तर आता ती काय करते, म्हणजे आमच्या इथं लहान लेकरू तर इथं वडिलाची इथं कुणी नाही आहे. सो म्हणजे मग आम्ही आल्याच्या नंतर मग ते शेजारचे येत नाहीत, तर मग तिला ना यायचं नव्हतं. म्हणजे तिला वाटत होतं की हे सगळे आलेले आहेत तर आपण नाही यावं. मग ती लांबून लांबूनच बघत होती आणि खेळत होती. तरी आम्ही तिला घेतलं मध्ये आणि मग बघत होती ती फटाके विशाल उडवत होता. तर इथं मग मुलांची खूप मज्जा मस्ती बराच वेळ चालली. बाबांसोबत खेळण्याचा आनंद सुद्धा त्यांना खूप जास्त येतो. आता विशाल आहे ना, तिथं तर आम्ही नगरमध्ये आम्ही चौघच राहतो, म्हणजे विशाल, मी, विशालचे पप्पा आणि सोनू. सो मग त्यासाठी मग त्यांना तिथं ना बाबांचा सहवास मिळत नाही. आता माझे आईवडील आले तरी तिकडं 2-3 दिवसच राहतात. सासू सासरे आले तरी 2-4 दिवस, लईतले 8 दिवस राहतात, पण जास्त नाही. मग मुलांना आजी बाबांकडे आल्याच्यानंतर त्यांना खूप जास्त मज्जा येते आणि खूप लाड पण करून घेतात. आणि तिथं गेल्याच्या नंतर ना माझं अजिबात ऐकत नाहीत मुलं, खूप त्रास देतात आणि खूप इकडं तिकडं पळतात, खेळतात. तर त्यांना हीच मज्जा असते 4 दिवस दिवाळीची आणि थोडेसे उन्हाळ्याचे सुट्टीतले. तर आम्ही जास्त गावाकडे अधूनमधून जास्त जात नाही, पण दिवाळीला आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये एकदा जात असतो. तर मग इथं मस्त फटाके वगैरे वाजून चाललेले होते. त्याचबरोबर मध्ये मावश्या पण फटाक्याचा मुलांना सांगत होत्या की असं वाजवा तसं वाजवा. तरी पण आम्ही एवढी मोठी दिवाळीचं सेलिब्रेशन नाही केलं, कारण आमच्या दाजींची खूप जास्त आठवण येत होती. त्या कुठंतरी त्यांची कमतरता भासत होती आम्हाला. त्यासाठी काय आम्ही जास्त फराळाचं पण नव्हतं केलं. हे सगळं फराळाचं माझ्या बहिणीने आणलेलं होतं आणि माझ्या मधल्या बहिणीने आणि मोठ्या बहिणीने तर काहीच नव्हतं केलं आणि मी पण काहीच नव्हतं केलं. आम्ही नगरून तशीच आलेलो होतो आणि छोट्या बहिणीनेच केलेलं होतं आणि आईने पण थोडंसं करून ठेवलं होतं. आता मुलांसाठी, मुलं आल्याच्या नंतर थोडंफार तर खातात त्यासाठी, तर मग थोडंसं इथं करून ठेवलेलं होतं आईने पण, आणि बहिणीने पण थोडासा फराळ करून आणलेला होता. मोठ्या बहिणीने, सगळ्यात मोठ्या बहिणीने, माझी जी बहीण तिकडं असते ना माझ्यासोबत नगरला, ते तिने पण काहीच नव्हतं केलेलं. आणि आम्ही जास्त दिवाळीचं सेलिब्रेशन केलंच नव्हतं ह्यावेळेस जास्त धुमधडाक्यामध्ये, कारण कुठंतरी आठवण येत होती दाजींची आणि मग कुठेतरी असं वाटत होतं की नको करायला असं. म्हणजे आता प्रत्येक वर्षभर प्रत्येक सणाला त्यांची आठवण येणारच, हे तर स्वाभाविकच आहे प्रत्येकाला. तर त्यासाठी मग नव्हतं जास्त केलं. तर मग इथं तिने काय काय आणलं होतं ती दाखवत होती आणि मी त्याच्यातलं सगळे एक आयटम खाऊन बघितला. मस्त झालं होतं सगळं काही टेस्टला. खूप सुगरण आहे ती आणि मस्त बनवते सगळे पदार्थ. आता तुम्हाला हळूहळू सगळ्याच गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये आम्हाला आमच्या कळत जातील सगळं. तर इथं मज्जा चालली होती. सो तिथं म्हणजे तुम्हाला तर मी व्हाईचा आवाज आणि जो आवाज आहे ना तो सुद्धा सोडलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कळालंच असेल. तुमच्या बोलतच नाहीत म्हणते, बोलतच नाही. एक आज बोर चायरा आणि ह्या मॅडम लयच उल्हास येते व्हिडिओ काढायला. काय चकली ना खाल्ली नाही मी, छान लागायली. ह्याची मैद्याची आणि मुगाच्या डाळीची. मी पण तसंच करीत असते. मुलींनी ती चकली आणली नाहीस का मावशी? तिला लय आवडती तशी. मी पण तशीच करीत असते. छान झाली पण वेळच नाही मिळाला. आता इथून गेल्यावर नंतर मग थोडं थोडं करायचं पुन्हा. नंतर खावाडते, लगेच नाही खावडत. चला, आजचा व्हिडिओ इतकाच. आता भेटू पुढच्या व्हिडिओ. मयुरीला दिलं